तर आता या सगळ्या प्रकरणादरम्यान कोकाटेंच्या जागी आता नव्या मंत्र्याची नेमणूक होणार का या संदर्भात चर्चा आज सध्या वेग घेत आहे। पण ही नेमणूक झेडपी निवडणुकांनंतरच होईल आणि तोपर्यंत कोकाटेंची खाती अजित पवारांकडेच असतील असं समजतंय। अजित पवार यांच्याकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होतोय का या संदर्भातल्या सुद्धा चर्चा या निमित्तानं वाढतायत। सध्या इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश असल्याचंही कळतंय। माजी मंत्र्यांना संधी देणार की आता नव्या चेहऱ्याला पसंती मिळणार हे सुद्धा येत्या काळात स्पष्ट होईलच। या संदर्भातलेच आणखी काही महत्त्वाचे मुद्दे हे चेहरे आपण बघतोय जे इच्छुक आहेत, म्हणजे कोकाटेंची ही हिट विकेट गेली असं म्हणतोय आपण। आणि मंत्रिपदासाठी इच्छुक कोण आहेत तर आपण बघतोय धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे ही तीन नावं सध्या प्रचंड चर्चेत आहेत। त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंके, त्याचबरोबर संग्राम जगताप आणि सुनील शेळके हे सुद्धा या मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। त्याच्यामुळे आता या चेहऱ्यांना संधी मिळते की आणखी कोणता नवीन चेहरा इथे दिसतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे।